मित्रांनो, सोशल मीडियावर तसे लाखो व्ह्यूज मिळतात, भरपूर फॉलोअर्स मिळतात, परंतु काही फॉलोअर असतात ना, हे आपल्या फार क्लोज होतात. हा माझ्या बाजूला बसला आहे ना, हा कोल्हापूरचा विनायक तेंडुलकर आहे. कोल्हापूरमध्ये एक पाटगाव म्हणून एक गाव आहे, त्याला मधाचं गाव म्हणून बोलतात. आणि पाटगावच्या बाजूला जे मडगाव आहे ना, त्या मडगावचा हा विनायक आहे. या विनायकचे वडील, याचे भाऊ हे कोल्हापूरच्या जंगलामध्ये जाऊन तिथून मध कलेक्ट करत असतात आणि ते मध हे विकत असतात. हा मला इंस्टाला फॉलो करतो. इंस्टावर फॉलो करा. यांनी मला एक मेसेज केला, सर माझ्या इथलं मध तुम्ही तुमच्या रिसॉर्टला ठेवाल का? मी बोललो, रिसॉर्टला ठेवण्यापेक्षा तुम्हाला ॲक्च्युअली घेऊन ये, तुझी मी पोस्ट बनवते, ओरिजिनल मधाची पोस्ट तुमच्याशी करतो आहे. जर कोणाला ओरिजिनल मध हवं असेल तर विनायकचा नंबर मी स्क्रीनवर देतो आहे. याची संपूर्ण फॅमिली जंगलात जाते, जंगलातून ओरिजिनल मध आणते. हे जांभळाचं मध आहे आणि एक दुसरं मध आहे, हे सोनविलचं मध आहे. बरोबर विनायक? हे जांभळाचं मध आहे, हे अर्धा लिटरची बॉटल आहे. याचा रेट आहे 500 रुपये. जर 1 लिटर हवं असेल तर 1000 रुपये यांचा रेट आहे. ओरिजिनल मध आजकाल मिळत नाही आहे, म्हणून मी पोस्ट करतो आहे. माझा याच्यामध्ये कमर्शियल ॲप्रोच कोणताही नाही, बिझनेस पर्पज नाही, फक्त या विनायकला मदत होईल म्हणून मी हे पोस्ट करतो आहे. जर कोणाला खरोखर ओरिजिनल मध हवं असेल आणि ते पण कोल्हापूरचं, तर या विनायकला कॉन्टॅक्ट करा आणि या मधाचा आस्वाद घ्या तुम्ही.